नमस्कार प्रेक्षकांनो, आता इकडे फायनली मृत अंबिका डायरेक्ट अथर्वला भेटते. जे काय सगळं सत्य राहतं ते सगळं सत्य सांगून टाकते. आता इकडे अंबिका म्हणते, मला मारणारी दुसरी तिसरी कोणतीही एक व्यक्ती नव्हती, ती म्हणजे ती नीच मंजिरी आणि माया होती. आता अथर्व प्रेक्षकांनो मंजिरीच्या विरोधात फार मोठा असा निर्णय घेतो. तो कोणता निर्णय असतो, नेमकं काय होतं, संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता प्रेक्षकांना इकडे अंबिका मीराशी बोलू लागत असते. अंबिका म्हणते मीराला, हे सगळं काय करते बरं, तू अथर्वशी तू बोलत जा. तेवढ्यात मीरा पण बोलते, मला त्यांच्याशी जास्त अजिबात काही देखील एक बोलायचं नाहीये. तेवढ्यात प्रेक्षकांना तिथे अथर्व येतो. अथर्व बोलतो, हे सगळं तू कोणाशी बोलत होती बरं. तेवढ्यात मीरा पण बोलते, कोणाशी देखील नाही. अथर्वला एक वेळ तिच्यावर डाऊट आलेला राहतो, का तिथे बाजूला अंबिका पण उभी असते. आता प्रेक्षकांना अंबिका फार मोठासा चमत्कार करते. अंबिकाकडे अशी शक्ती असते, त्या शक्तीने ती कोणाला पण भेटू शकते. आता अंबिका डायरेक्ट अथर्व पुढे प्रकट होऊन जाते. अथर्व बोलतो, अंबिका तू इथे कसं काय बरं. तेवढ्यात अंबिका पण बोलते, अथर्व माझ्याशी फार महत्वाचं बोलायचं आहे. अथर्व बोलतो, हे सगळं काय होतंय बरं, अंबिका तू इथे आली कसं काय बरं. तर आता प्रेक्षकांना अंबिका म्हणते, मला ना खूप महत्वाचं तुला सांगायचं आहे. माझ्याकडे अशी शक्ती, त्या शक्तीने मी कोणाला पण भेटू शकते आणि आता मला तुला भेटण्याची योग्य वेळ आली होती, मला असं वाटतंय, म्हणून मी तुला भेटायला आली. तेव्हा अथर्व पण बोलतो, काय बोलायचंय बरं अंबिका तुला. तर प्रेक्षकांना आता अंबिका म्हणते, मला मारणारी दुसरी तिसरी कोण देखील एक व्यक्ती नव्हती, ती म्हणजे ती मंजिरी आणि माया होती. त्यांनीच मला मारलं होतं. ते फार चुकीचं वागतं आहे घरातले. मला कित्येक दिवसापासून सांगायचं होतं, पण मी तुला हे काही देखील एक सांगू शकत नव्हते. मला आता असं वाटतं याची एक योग्य वेळ आली आहे, म्हणून मी तुला आता ही गोष्ट सांगून टाकते. मीरा खूप चांगली व्यक्ती आहे, तू मीरावरती प्लीज विश्वास ठेव. मीरा खूप चांगली व्यक्ती आहे. मीराबरोबर तू असं का वागतो बरं. त्या पाडव्याच्या दिवशी तू मीराला असं सगळं का बोलला बरं, त्याच्याने मीराचं मन किती दुखलं याचा तू विचार तरी केला का. प्रेक्षकांनो अथर्वला एक वेळ एकदम मोठासा धक्का लागतो. अथर्व बोलतो, अंबिका पण तू इथे आली कसं काय बरं. मला तुझी प्रचंड आठवण येत होती. कित्येक वर्ष आम्ही तुझ्या बगीर या घरामध्ये काढले, तुम्हाला आधी का भेटली नाही बरं. तेवढ्यात अंबिका पण बोलते, त्या सगळ्याची ती योग्य वेळ नव्हती. अथर्व बोलतो, अंबिका आता तू कुठे देखील एक जायचं नाही, तो आमच्या सर्वांसमोर थांबायचं. तू वेदाची पण आता काळजी घे, तू वेदाला पण भेट ना, वेदाला तुझी फार आठवण येते. तेव्हा आता अंबिका पण बोलते, नाही अथर्व, मी वेदाला अजिबातच भेटू शकत नाही. जर का मी वेदाला भेटले ना, तर असं होऊन जाईल की वेदा फक्त माझ्याच आठवणीमध्ये पडेल आणि ती इतर काही देखील करणार नाही. त्या या सगळ्यांना आत्ताच सावरले आहे, परत आपण तिला या सगळ्या दुःखामध्ये अजिबातच टाकू शकत नाही. तेव्हा अथर्व पण बोलतो, हो अंबिका तू हे सगळं एकदम बरोबर बोलतेस. तर आता अथर्व बोलतो, मंजिरी मायेचा खून केला म्हणजे काय, मला विस्तरपणे सांग. आता प्रेक्षकांना इकडे अंबिका सांगते, मागच्याच तिथे जेव्हा आग लागली होती ना, तिथे आग लावणारी व्यक्ती म्हणजे ती मंजिरी होती. माझ्या डोक्यावरती मला खाली पाडणारी व्यक्ती म्हणजे ती माया होती. मायाने माझ्या डोक्यावरनं खाली पाडलं होतं आणि तिथे आग त्या मंजिरीने लावली होती. ती मंजिरी आणि माया ना वेदाचा, तुझा आणि मीराचा पण खून करायचा प्रयत्न करणार आहे. अथर्व प्लीज तू या सगळ्या गोष्टीवरती, माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. प्रेक्षकांना आता अथर्वचे पण डोळे उघडलेले राहतात. आता अथर्व म्हणतो, थांब आता मी काय करतो ते बघत, असं म्हणून अथर्वने त्या दोघांच्या विरोधात फार मोठा असा निर्णय घेतो. आता अथर्व डायरेक्टच खाली जातो आणि मायाच्या साडपणाशी कानाखाली वाजवतो आणि म्हणतो, माया मी तुला आता अजिबातच सोडणार नाही. असं म्हणून प्रेक्षकांना अथर्व पूर्णची चिखलने असं तिला भरवून टाकतो. तिथे मंजिरी पण उभी असते. अथर्वकडनं आता काही देखील राहत नाही. अथर्व डायरेक्ट त्या मंजिरीच्या मग तोंडावर चिखल फेकून देतो. तेवढ्यात घरातली व्यक्ती सोळं खाली येतात. घरातले बोलतात, सोळं काय चाललंय बरं. अंबिकाला एक वेळ एकदम मोठा धक्का लागतो. अंबिका बोलते, हे सगळं काय करतो आहे बरं अथर्व तू. म्हणजे एकदम शॉक होऊन जाते. मंजिरी म्हणते, अथर्व म्हणजे अथर्वला दिसत आहे ही अंबिका. आता प्रेक्षकांना मंजूला एकदम मोठा असा धक्का लागतो. आता मंजिरीला असं वाटतं आता सगळं संपलं, जे काही सत्य होतं ते आता अंबिकाने याला सांगून टाकले, आता आपलं काही देखील एक करू नये. तेव्हा अंबिका पण बोलते, अथर्व प्लीज असं तू काही देखील एक करू नको, तू त्यांना ना खूप मोठी अशी शिक्षा दे, तू त्यांना पोलिसांच्या तावडीमध्ये टाकून दे. तर अथर्व बोलतो, हो अंबिका मी सगळ्यांच्या सोबत करणारच आहे, पण मी पण यांना खूप मोठी अशी शिक्षा देणार आहे. तर दादासाहेब पण असा, दादासाहेब म्हणते सगळं असं अथर्व काय बोलतोय बरं, कोणाशी बोलते अथर्व. तर आता मीरा पण बोलते, वेदाची बाबा तुम्ही चला असं म्हणून प्रेक्षकांनो ही मीरा आहे ना अथर्वला वरती घेऊन जाते. असं पैसो मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. हे सगळे भाग तुम्ही बघायला उत्सुक आहात का, कमेंट करून सांगा. अजिबात विसरू नका. तुला जपणारे या मालिकेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.